टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3 आरोपी थोड्याच वेळात त्यांना भिवंडी कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। भिवंडीच्या कोनगावमधून टीईटीचा पेपर 1.5 कोटीला विक्रीसाठी आला होता। पोलिसांनी सापळा रचून बिहारचे राजू शाव, ज्यांचं वय 45 वर्ष आहे, आकाश कुमार वय 30 वर्ष आणि हरियाणाचे धीरज सिंग 28 वर्ष या तिघांनाही ताब्यात घेतलं होतं। त्यांच्याकडून 4 प्रश्नपत्रिका असे संच जप्त करण्यात आले आहेत। परीक्षा प्रकरणातील पेपर फुटी प्रकरणी आज 3 आरोपींना भिवंडी कोर्टात हजर केले जाणार आहेत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भिवंडी कोर्टामध्ये आता थोडाच वेळात या तिघा आरोपींना या ठिकाणी आणण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे टीईटी प्रकरणातील या तिन्ही आरोपींनी 1.5 कोटीची मागणी या पेपर फुटी प्रकरणी केली होती। त्यात 1.5 कोटीमध्ये संपूर्ण पेपर हे विकणार होते। त्यांना कोनगाव पोलिसांनी सापळा रचून त्या ठिकाणी अटक केली। त्याचप्रमाणे या तिन्ही आरोपींना आज भिवंडी कोर्टात हजर केले जाणार आहे। त्याच प्रकरणी राज्यात मोठ्या प्रमाणात नीटचा घोटाळा सुरू असतानाच या ठिकाणी आता टीईटी प्रकरणी हा पेपर फुटीचा प्रकरण समोर आले। त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यभरात या टीकेची झोड होत असतानाच आज या तिन्ही आरोपींना भिवंडी कोर्टात हजर केले जाणार आहेत। त्याचप्रमाणे पुढील सूत्र व पुढील आज जे फरार आरोपी आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। भिवंडी मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज।